की हिंदू राहिले फक्त मतांपुरते, एवढं त्यांचं हिंदुत्व आहे का? तर त्याच्यावरती त्यांनी बोललं पाहिजे. पण तसंच माझं म्हणणं आहे की यांचं हिंदुत्व हे मतांपुरतं आहे. फक्त हिंदूंची मतं पाहिजे, त्यांना भयभीत करायचं, त्यांना घाबरायचं, त्यांची मतं घ्यायची आणि आल्यानंतर स्वतःच त्यांची आता मंदिरं पाडायला निघाले ती लोक. मग यांचं हिंदुत्व कुठे? आता कुठे गेलं यांचं हिंदुत्व? म्हणजे आता मंदिरं कुठे सेफ आहेत? अगदी बांगलादेशात पण नाही आणि आपल्या मुंबईत पण नाहीयेत. म्हणजे एक आहे तो सेफ आहे, ते कुठे मंदिरं कुठे सेफ आहेत? सर, फडणवीसांनी आताच एक विधान केलेलं आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलंय. हे हिंदू इकॉनॉमीचं खरं तर मॉडेल आहे. कालचीच एक बातमी आहे की महाराष्ट्र देशामध्ये बेकारीत नंबर 1 वर आहे. ही कालची बातमी आहे. आता त्याच्यामध्ये हिंदू आहेत की नाही हे कल्पना नाही, पण मी फडणवीसांना आता याच्यात घेतच नाही, कारण बांगलादेशाचा मुद्दा आहे आणि फडणवीसांना याबद्दल घेणार आहे की आपल्या मुंबईतलं मंदिर जे 80 वर्षापासूनचं हनुमानाचं मंदिर आहे, हमालांनी कष्टाने बांधलेलं आहे, तिथलं झाड बीड त्यांनी छान व्यवस्थित ठेवलेलं आहे, असं मंदिर पाडण्याचा फतवा निघतोय रेल्वे खात्याकडनं. तेव्हा फडणवीसांचं हिंदुत्व काय करते, भाजपचं हिंदुत्व काय करते? आता ती बातमी आहे ती नीट बघितली पाहिजे. कालची का परवाच्या सकाळी मधली आहे की सिडकोच्या मंदिराच्या भूखंडावरती सुद्धा डोळा आहे, सिडकोचा डोळा आहे मंदिराच्या भूखंडावरती. रामाचं मंदिर उभं करताना राम भक्त हनुमानाचं मंदिर तोडताय. नाही, पण उद्धवजी त्या मंदिरासंदर्भात तुमची भूमिका काय आहे? कुठल्या वाचवण्यासंदर्भात तुम्ही काय करणार? माझ्या आता मला नाही आता आपल्या ना रेल्वे प्रशासनाला तुमचा सांगतो तुम्हाला. नाही आम्ही काय फक्त इशारे देत राहायचं. ईव्हीएमचा निकाल काय, ईव्हीएम द्वारे त्यांनी निवडणूक जिंकलेली आहे ना, अधिकार त्यांना दिलेत, अधिकार त्यांना दिलेत. मग एवढंच जर का असेल तर का बसता तुम्ही? मग माझं हेच म्हणणं आहे ना की तुमचं हिंदुत्व, हिंदू म्हणजे फक्त मतं आहेत का? हिंदुत्व म्हणजे फक्त मतांपुरतं बाकी आहे का तुमचं? मग कसं तुम्ही कटिंग बटिंग वगैरे करताय? कशाला करताय? कशाला हिंदूंना घाबरताय? उद्या रेल्वे प्रशासनानं पहिला मला त्यांच्याकडनं उचल. नाही मी आता याच्याबद्दल काही बोलणार नाहीये, कारण एकदा ह्याच्याबद्दल, ह्या निर्णयाबद्दल, निवडणुकीच्या निकालाबद्दल लोकांच्या मनात एक धक्का आहे. जर का त्यांना असं वाटत असेल की लोकांनी खरंच त्यांना मतं दिले तर पहिले त्यांची जबाबदारी आहे, ते काय भूमिका घेतात त्याच्यावरती माझी भूमिका राहील. पहिलं हे मी तुमच्या माध्यमातून या राज्य सरकारच्या आणि मोदींच्या सुद्धा लक्षात आणून देतोय की बांगलादेशात हिंदू सुरक्षित नाहीये. माझ्या राज्यामध्ये हिंदूंची मंदिरं पाडली जात आहेत. अशा वेळेला ज्या हिंदूंच्या मतांवरती तुम्ही निवडून आलात त्या हिंदूंची मंदिरं वाचवण्यासाठी तुम्ही काय करणार? हे मला पहिले त्यांच्याकडे उत्तर तर येऊ द्या. पिछले कुछ दिनों से लगातार हम देखते आए हैं, पढ़ते आ रहे हैं कि बांग्लादेश में हिंदुओं के ऊपर अत्याचार होते जा रहे हैं. खास कर 10-15-20 दिन पहले की एक खबर है जिसमें साफ साफ कहा गया है, लिखा गया है कि वहाँ का इस्कॉन का मंदिर जलाया गया. वहाँ के इस्कॉन के जो भी क्या कहते हैं उनको पुजारी या प्रमुख है उनको गिरफ्तार किया गया. हमारे विश्व गुरु क्या कर रहे हैं? पिछले 2-4 महीनों से वहाँ हिंदुओं के ऊपर अत्याचार चल रहे हैं. वहां से शेख हसीना जी यहाँ अपने देश में आई, ऐसे मैंने सुना था, पढ़ा था. वो तो सुरक्षित है, लेकिन बांग्लादेश में हिंदू असुरक्षित है. तो जिस मोदी जी ने यूक्रेन का वॉर रुकवा दिया था, तो वो हिंदुओं के ऊपर अत्याचार जो हो रहे हैं वो क्यों नहीं रुकवाते? क्या कहने वाले आप, क्या भूमिका लेने वाले हैं? पता चलने तो इस देश के हिंदू जो है देख रहे हैं कि हमने वोट किया उनको, आपको वोट किया है कि हमने आपको आपने बताया था कि बचेंगे तो कटेंगे, इसलिए तो वोट किया. तो बांग्लादेश में हिंदू काटे जा रहे हैं, आप क्या करने वाले हो?